स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. आपल्याला चांगल्या गोष्टी स्वीकारता येत नाहीत. चांगले मित्र, चांगली पुस्तकं, चांगले शेजारी, चांगल्या गोष्टी आपल्याला का स्वीकारता येत नाहीत असं स्वतःला विचारा बरं. कुठेतरी त्याबद्दल तुमच्यामध्ये न्यूनगंड आहे. हा न्यूनगंड काय आहे? तर तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल म्हणून तुम्हाला दुसरा चांगला दिसत नाही. तर ही जी तुमची दृष्टी आहे ही बदला. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणी हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आता दृष्टी बदलायची म्हणजे तुम्ही म्हणाल काय करायचं? चष्मा घालू का? 3D घालू का? असं काहीही करायचं नाहीये. जसं एक म्हणे की कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं, तसं तुम्ही तुमच्यामध्ये न्यूनगंड आहे म्हणून तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळत नाहीयेत किंवा दिसत नाहीयेत. तर ह्या चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी मी तयार आहे असं स्वतःला समजावून सांगा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि मी ज्या ज्या माझ्या जीवनात आलेल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी अतिशय प्रेमाने स्वीकारत आहे. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि पुन्हा डोळे बंद करा आणि माझ्यासोबत टॅपिंग करा की ह्या चांगल्या गोष्टी न स्वीकारण्याची माझ्यामध्ये जी न्यूनगंडाची भावना आहे किंवा न स्वीकारण्याची जी भावना आहे ती मी रिलीज करते आणि मी स्वतःला आहे तसं स्वीकारते. आणि आत्ता या क्षणापासून मी चांगलं स्वीकारण्यासाठी तत्पर होते. आय रेकग्नाइज इट अँड रिलीज इट. I recognize it and release it. 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 I recognize it, release it. I recognize it and 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 release it. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि म्हणा थँक्यू EFT, थँक्यू युनिवर्स, थँक्यू ऑल ऑफ यू.